नमस्कार. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी सहकारी मित्र वैभव बांबर सहित मी स्वतः हरीश मारू. उत्सव लोकशाहीच्या निवडणुकीचा अभिमान आपल्या देशाचा, अभिमान आपल्या भारत देशाचा. 18व्या लोकसभा निवडणुकीत 37 राज्यातून 543 सदस्यांना निवडण्यासाठी भारतामध्ये 19 एप्रिल ते 1 जून असं 7 टप्प्यामध्ये मतदान होतं. दिनांक 4 जून रोजी या मतदानाचा निकाल लागणार आहे, त्याकडे पूर्ण भारतवासियांचं लक्ष लागून आहे. 20 मे हा देशातील 5वा टप्पा आणि महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा. या निमित्ताने आज इथे मालेगावात आपण धुळे लोकसभा मतदारसंघातील 2 विधानसभा मतदारसंघ या मालेगाव बाह्य आणि मालेगाव मध्ये आहे. आपण आज इथे एका मतदान केंद्रावर आपण इथे आलेलो आहोत. यामध्ये मालेगाव विधानसभामध्ये मालेगाव बाह्यमध्ये 337 मतदान केंद्र असून त्यात 3,60,815 मतदार आहेत. त्याचबरोबर मालेगाव मध्यमध्ये 341 + 2 343 बूथ असून 3,02,391 मतदार आहेत. पोलीस यंत्रणा या मतदानासाठी सज्ज असून नाशिक परिक्षेत्राचे विजय शेखर पाटील स्वतः मालेगाव आले. त्यांनी अनेक मतदान केंद्राची त्यांनी पाहणी केली, स्वतः जातीने त्यांनी पाहणी केली आणि त्यांनी मालेगावच्या पोलीस यंत्रणेबद्दल समाधान व्यक्त केलं. सामाजिक संस्था, शासकीय संस्था, शासकीय लोक यंत्रणा यांनी मतदारांना मतदान करण्यासाठी जागृत करण्यासाठी विविध हातखंडे वापरले. खूप पद्धतीने त्यांनी जागृत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनेक माध्यमातून त्यांनी जागृत करण्याचा प्रयत्न केला आहे. कालच आपण बघितलं की रोटरी क्लबने देखील फेरी काढून लोकांना मतदानासाठी जागृत केलं. अशा अनेक संस्था आहेत, अनेक लोकांनी. त्यातच मालेगावातील पद्मावती कॉर्नर, वर्धमान नगर येथील उमेश शाह यांनी देखील एक मतदारांना वेगळ्या पद्धतीने जागृत केलं. मतदान करा, अगोदर मतदान करा, नंतर चहा पान घ्या. आणि इतकंच नाही तर तुम्ही मतदान करून आल्यानंतर तुमचं नाव एका लकी ड्रॉच्या बॉक्समध्ये टाका. ज्यात त्या भाग्यवंताचं नाव निघेल त्या मतदाराला ते योग्य ते बक्षीस पण देणार आहेत. अनेक मतदारांना मात्र अद्यापही त्यांच्या नावाच्या स्लिपा मिळाल्या नाहीत. शासनाने घरापर्यंत स्लिपा पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मतदार कोणत्याही मतदानापासून वंचित राहू नये म्हणून शासनाने आटोकाट प्रयत्न केले. स्लिपा लोकांपर्यंत पाठवल्या, परंतु तरीही काही मतदारांना अद्यापही स्लिपा प्राप्त झाल्या नाहीत. अशा काही मतदारांच्या तक्रारी आहेत. काही मतदारांचे नाव आता यादीत सापडत नाही, अशा देखील तक्रारी आपल्याला ऐकायला मिळते. पण आपण आपले नाव व्यवस्थित शोधून घ्या. अनेक यंत्रणा आहेत, वेबसाईट आहेत, त्यावर बघा आणि मतदान करा. आणि मतदान प्रत्येक मतदाराने करायला पाहिजे, यासाठी शासन देखील प्रयत्नशील आहे. त्याचप्रमाणे शासनाचं आणि पोलीस यंत्रणेचं पूर्ण लक्ष आहे या मतदानाकडे. त्यांनी विविध ठिकाणी कॅमेरे लावून आणि सेंट्रलायझेशन लावून कॅमेऱ्यावरून देखील त्यांची देखभाल चालू आहे. तर आपण आज मालेगावच्या वर्धमान नगर येथील पद्मावती कॉर्नर इथे आलेलो आहेत. उमेश शाह आणि त्यांची सर्व मित्रमंडळी इथे आहेत. त्यांचा हा काय अनोखा उपक्रम आहे जाणून घेऊया त्यांच्याकडनं थोडक्यात. उमेश भाई क्या बोलेंगे आप, काय म्हणाल आपण? नमस्कार. लोक मतदान करायला पूर्ण संख्येने जात नाही आणि प्लस उन्हाळा फार कडक आहे. तर आम्ही आमच्या गुड मॉर्निंग ग्रुपने असा विचार केला की आपण सकाळी या मोठ्या प्रमाणात मतदान जर केलं तर लोक निघतील आणि लोकांना जागृती येण्यासाठी आणि त्याच्यासाठी आम्ही एक नवीन उपक्रम चालू केला की तुम्ही पहिले मतदान, नंतर चहापान आणि इथे सेल्फी फोटो पाडा आणि त्याच्यानंतर 3 लकी ड्रॉ आमच्या परिवारातर्फे हे सगळं कार्यक्रम करण्यात आला आहे. आणि सगळ्यांनी फार मोठ्या प्रमाणात आमच्या जैन बांधवांनी आणि वर्धमान नगर आणि इतर सगळे रहिवाशांनी इथे फार मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सगळ्यांना धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आपण आमच्याशी संवाद साधला. मतदारांना मतदानासाठी जागृत करण्यासाठी एक अनोखा उपक्रम याच्यात आपल्याला म्हणता येईल. त्यांचा ग्रुप नेहमी काहीतरी नव्या नव्या कल्पना घेऊन आणि इथे काहीतरी आगळा वेगळा कार्यक्रम करत असतात. तर त्यांना खूप खूप धन्यवाद. सकाळपासून सगळे इथे मेहनत करतायत आणि पुढचं कॉर्पोरेशनचं इलेक्शन येईल त्यावेळेला आपल्याला उमेश भाईला नगरसेवक म्हणून उभं करायचं. ठीक आहे. ड्रॉ मध्ये तुम्हाला काय अपेक्षित आहे? उमेश भाईने काय द्यावं? सोन्याची चेन वगैरे? अरे बापरे, हे बा सोन्याची चेन, पैठणी ह्या तर वस्तू आहेत, पण त्यांचं जे गुढ विशेष आहे आणि महत्वाची गोष्ट त्यांचे वडील शांतीबाई वर आहेत, त्यांचे आमच्या समाजावर जे आशीर्वाद आहे ना ते मिळाले म्हणजे सगळं मिळालं. खूप खूप धन्यवाद. लकी ड्रॉ हा ठीक एक बहाणा आहे, परंतु मोठ्यांचे थोडा मोठ्यांचे आशीर्वाद मिळणं हे महत्वाचं आहे. त्याचबरोबर मतदान करणं हा आपला पवित्र हक्क आपण बजावला पाहिजे ही भावना त्याच्यातनं दिसून आली. बक्षीस काय आहे त्याला महत्व नाहीये, पण मतदान करणं हे महत्वाचं आहे. धन्यवाद.
आपण बघतोय मालेगावच्या या मोहन टॉकीजच्या कॉर्नर जवळ म्हणजे इथून एक शाळा जी म्युन्सिपाल्टीची शाळा आणि लोकमान्य शाळेच्या मतदानासाठी इथे विविध पक्षाचे कार्यकर्ते इथे बूथ लावून बसले, टेबल लावून बसले आणि नागरिकांना मतदारांना ते मदत करतायत त्यांचे नाव शोधून काढण्याकरता. आणि नागरिक इथे आता सकाळचे आपण बघतो 9 वाजले, नागरिक इथे मोठ्या संख्येने इथे आपले नाव शोधून मतदानासाठी उत्सुक आहेत. आपण बघतोय नागरिक आपले स्वतःचे नाव शोधतायत, काही लोकांचे नावं सापडत आहेत, काही लोकांचे नाही सापडत आहे, परंतु ते कार्यकर्ते त्यांना मदत करतायत त्यांचे नाव शोधून देण्यामध्ये आणि नाव घेऊन इथून नंतर ते मतदानाला जाणार आहेत. अशा पद्धतीचा हा आज लोकशाहीचा उत्सव, या उत्सवासाठी नागरिक रस्त्यावर आलेले आहेत. आपण बघतोय मतदान करण्यासाठी मतदारांनी मतदान केंद्राच्या बाहेर या लाईनी लावलेल्या. तिकडे पुरुषांची लाईन वेगळी आहे, त्याचप्रमाणे महिलांची लाईन इथे आहे. आपण बघतोय मतदानासाठी सकाळी 7 वाजेपासून मतदार इथे जमा झालेले आहेत आणि पोलीस हवालदार देखील आपली कर्तव्य चोख बजावताना आपल्याला दिसत आहेत. आपण बघतोय मतदान करण्यासाठी या आजीबाई पण इथे मतदान करण्यासाठी आपल्या सुनेबरोबर आलेले आहेत आणि मतदार आपले नावं शोधताना आणि मतदानासाठी इथे बघतोय या तिन्ही आजी इथे मतदान करायला आला. यांनी मतदान केलं, विचारून घेऊया. तुमचं काय नाव आहे आई? सरस्वती. अच्छा. आणि तुम्ही आता मतदान केलं, तुमचा हक्क बजावला. किती वर्षापासून तुम्ही मतदान करताय? 40 वर्षापासून करते. 40 वर्षापासून आपण मतदानाचा पवित्र हक्क बजावता. आजही आपण हा हक्क बजावला. अभिमान आहे आम्हाला आपल्या देशाला की आपण ह्या वयात देखील. आपलं वय किती आता? 76 वयात तुमचं आपण आपलं आई किती वय? 81 81 वर्ष. तुमचं 72 72 75 81 वर्षाच्या या सगळ्या आजीबाई म्हातारे आमच्या आई इथे सगळे आलेले आहेत मतदानाला. आपला पवित्र हक्क यांनी बजावलेला आपल्याला बघतायला मिळतोय. आपण बघतोय हे आता मोसम पुलावरील ही शाळा आहे. या शाळेमध्ये मतदार मोठ्या उत्साहाने इथे आलेले आहेत मतदान कर. आपने आपका मतदान का हक जता दिया? जता दिया। क्या बोलेंगे आप? कितने साल से जता रहे आप? अभी हमारा तो पहला वोट है। आपका पहला वोट है? आपका पहला ही वोट है आपका? बहुत सालों से दे रहे। बहुत सालों से। आप हर साल वोट देने आते हैं? हर साल आते हैं? आते। अच्छा, यांनी यांचा मतदानाचा पवित्र हक्क इथे बजावलेला दिसतोय. याच पद्धतीने आपण आता पुढे पण जाऊया. या मोसम पुलावरील या म्युन्सिपल शाळेमध्ये आपण बघतोय मतदार इथे मोठ्या उत्साहाने मोठ्या लाईनीत इथे उभे आहेत मतदान करण्यासाठी, आपला पवित्र हक्क बजावण्यासाठी इथे नागरिक जागृत होऊन इथे आलेले आहेत. त्याचप्रमाणे आपण बघतोय की पोलीस यंत्रणा देखील इथे सज्ज आहे. ते देखील आपलं कर्तव्य चोख बजावताना इथे दिसून येते आणि सुरळीतपणे इथे मतदान चालू आहे. बस ना. आपण बघतोय इथे काही कार्यकर्ते मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणतायत, म्हाताऱ्या आजींना. हेही दृश्य आपल्याला बघायला मिळतंय. नाव सापडलं तुमचं? गाडी पलट गया हो. आपण बघतो काही मतदारांच्या त्या तक्रारी आहेत की आम्ही अनेक वर्षापासून मतदान करतोय परंतु यंदा आमचं नाव मतदान यादीमध्ये नाहीये. त्यापैकी आपल्याबरोबर एक मतदार आहेत, जाणून घेऊया त्यांच्याकडनं त्यांच्या भावना. काय नाव आहे आपलं? मी अजित सुराणा. मी जेव्हापासून वयामध्ये आलो तेव्हापासून मी मतदान करतोय. मी मागच्या आता 1-1.5 तासापासून मी शोधतोय. मी गावात पण जाऊन आलो, मी प्रत्येक बूथवर शोधून आलो. काल मी जे आपले स्लिप पाठवणारे लोक आहेत त्यांच्याशी पण संपर्क केला, कुठेही माझं नाव आढळून आलं नाही. अजित सुराणा म्हणून मी ऑनलाईन पण चेक केलं, माझं नाव कुठेही नाही. तुमच्या परिवारातले बाकी सदस्यांचे नाव आहेत का? बाकी सदस्याचे आहे, फक्त आईचं नाव आणि माझं नाव नाही. कंचन सुराणा आणि अजित सुराणा हे 2 नाव नाही. 2 नावं यादीत नाही दिसत आहेत. परंतु सरकारने अगोदर तुम्हाला आव्हान केलं होतं की आपले नावं आपण यादीत चेक करून घ्या, नसेल तर अमुक फॉर्म भरा. त्यासाठी आपण काही प्रयत्नशील केलं? प्रयत्न म्हणजे जे काम करताय, जे कार्यकर्ता काम करताय स्लिप पाठवण्याचे, त्यांना मी वेळोवेळी संपर्क केला की माझं नाव दिसत नाहीये, मला याची माहिती द्यावी. आपण जागृत राहायला पाहिजे होतं. अगोदरच शासनाने आपल्याला आव्हान केलेलं होतं की आपल्या याद्यामध्ये आपलं नाव आहे का बघा, नसेल तर तसे फॉर्म भरून आपण करून घ्या. त्याबद्दल आपण काही तजवीज केली होती का?
तजवीज म्हणजे हेच काय, मला कोणी सांगितलं की तुम्ही परत चेक करा, तुमचं नाव शिफ्ट झालं असेल तुम्ही ते बघा. मी प्रत्येक बूथवर शोधून आलो, 1.5 तासापासून तेच काम करतोय. सकाळी 7 वाजे 7:30 वाजेपासून तेच काम करतोय. ठीक आहे, आपण बघितलं की अनेक वर्षापासून आपण मतदान करतोय म्हणून लोकांना एक असं झालं की आपलं नाव यादीत असायलाच पाहिजे. यादीतलं नाव घाण होण्याचं काही कारण नाही. त्या आत्मविश्वासाने काही लोक इथे आलेत, परंतु इथे आल्यानंतर त्यांना धक्काच बसलाय की आपलं नाव यादीतनं नाही. अशा अनेकांच्या तक्रारी आहे. धन्यवाद. आपण बघतोय मतदार केंद्राच्या बाहेर मतदारांनी मतदान करण्यासाठी लाईना लावल्या आहेत. पुरुषांची लाईन वेगळी आहे, महिलांची लाईन वेगळी आहे आणि पोलीस यंत्रणा सज्ज आहे. आपण बघतोय, आपण आज मालेगाव मध्ये आहे. छत्रपती शिवाजी स्मारक, पांढरापोळ आणि हा जो रस्ता आहे हा नेहमी गजबजलेला रस्ता असतो. अतिशय या गजबजलेल्या रस्त्यामध्ये आज आपण बघतोय की इथे मतदानाच्या दिवशी अत्यंत शुकशुकाट आहेत. दुकानी, अनेक दुकाने अजूनही अद्यापही अजून बंद आहे आणि मतदान करून लोक पहिले मतदान करून मग दुकानाकडे येण्याचा त्यांचा कल दिसतोय आणि इथे अत्यंत शुकशुकाट या रोडवर दिसतोय. मालेगावातील अतिशय महत्वाचं स्थान किदवाई रोड, जिथे आपल्याला म्हणता येईल शहीदों स्मारक इथे आहे. आपण बघू शकतो की मागच्या साईडला JIT हायस्कूल आहे, आपलं ATT हायस्कूल आहे आणि या साईडला JIT हायस्कूल आहे आणि इथे मतदान केंद्र आहेत आणि या केंद्रावरती केंद्राच्या साठी बाहेर मतदान सुरळीतपणे पार पाडावं. प्रत्येक मतदाराने आपलं कर्तव्य निभावं, कोणालाही मतदानापासून वंचित नाही राहिला पाहिजे यासाठी आणि मतदान व्यवस्थित पाळण्यासाठी पोलीस यंत्रणा आपण इथे बघतो मोठ्या प्रमाणात इथे पोलीस यंत्रणा सज्ज आहे. सर्व पोलीस तैनात आहेत आणि आपलं कर्तव्य हे चोख बजावताना इथे आपल्याला दिसतंय. सकाळपासून हे आहेत, सकाळी 7 वाजेपासून तो मतदान होईपर्यंत यांना इथे याच पद्धतीने उभं राहायचंय, उन्हातानात का होईना. अशा पद्धतीने आपली ही यंत्रणा काम करताना आपल्याला आपण बघायला मिळतं आपल्याला. पण आज या ATT हायस्कूल इथे मतदान केंद्र आहेत आणि या केंद्रावर आपण बघतोय की मतदार मोठ्या उत्साहाने इथे मतदान करण्यासाठी आलेले आहे. सकाळी 7 वाजेपासून लोक इथे मतदानासाठी आलेले आहेत. आपण बघतोय महिला वर्ग आणि पुरुष वर्ग अशा 2 वेगळ्या वेगळ्या लाईन आहेत आणि लोक लाईनीत उभे राहून आपलं मतदानाचा पवित्र हक्क बजावण्यासाठी इथे आलेले आहेत. पोलीस यंत्रणा इथे देखील चोख आहेत. इकडे आपण बघू शकतो, या साईडला आपण बघू शकतो की मी माझ्या सहकारी मित्राला आपण बघू शकतो की महिलांची मोठ्या प्रमाणात इथे लाईन येत आहे. लाईनीत उभं राहून इथे मतदान करताना सुरळीत मतदान इथे चालू आहे आपल्याला बघायला मिळतंय. त्याच पद्धतीने इकडे पुरुषांची ही लाईन आहे आणि इथे हे मतदार आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी इथे लाईनीत उभे आहेत. आपल्याबरोबर एक ज्येष्ठ महिला इथे मतदानासाठी इथे आलेल्या आहेत. जाणून घ्या त्यांच्या भावना त्यांच्याकडून. क्या नाम है आपका? हमारा मेहरून निशादुल रशीद नाम है. हम वोटिंग देने आए हैं, बहुत सालों से आ रहे हैं. कितने सालों से आप वोटिंग कर रहे अब हैं? देखो हमारी उम्र 75 में लग गई है साहब. हम वोटिंग देने आए हैं. कई सालों से आप कर रहे हो वोटिंग? कितने साल हो गए आपको अब वोटिंग? हमारी उम्र तो 75 की हो गई है. अब हमारी उम्र में कब से आ रही वोटिंग ये आप ही को मालूम. 75 वर्षाच्या या महिला, या आजी या इथे मतदान करायला आल्या, उत्साहाने इथे आलेल्या आहेत आणि मतदान करणं हा त्यांचा पवित्र हक्क समजून ते इथे आलेले आहेत आणि हक्काने इथे मतदान करताना दिसत आहे. हे मालेगावातील JIT हायस्कूल, या हायस्कूल मधले बघतो इथे मतदारांच्या लाईन मोठ्या प्रमाणात मतदानाचा हक्क बजावण्यासाठी इथे आलेले आहेत आणि त्याचबरोबर पोलीस यंत्रणा स्वतः सानप साहेब आपण बघतो इथे पोलीस यंत्रणा देखील चोख बंदोबस्त ठेवून हे सज्ज आहेत आणि मतदान कशा पद्धतीने सुरू होईल, कुठलाही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही याची ते दक्षता घेत आहेत आणि व्यवस्थितपणे मतदान कसं करता येईल प्रत्येक नागरिकाला निर्भीडपणे याचं त्यांनी पूर्ण लक्ष ठेवून आहेत. आपण बघतोय मतदारांनी मोठी लाईन इथे लावलेली आहे. पुरुषांची लाईन आहे, महिलांची लाईन आहे आणि पोलीस यंत्रणा अतिशय चोखपणे आपलं कर्तव्य बजावताना आपल्याला दिसून येत आहे. एवढंच घ्यायचं. आपण आता बघितलं की मतदारांनी मोठ्या प्रमाणात इथे लाईनीत आलेले आहेत आणि लाईनीत मतदान करताय. सकाळी 7 पासून मतदारांमध्ये इथे उत्साह दिसून येतोय आणि याच पद्धतीने आपण बघतोय की पुढे मतदान करण्यासाठी देखील अजूनही आपण बघतोय की विविध भागातनं लोक या केंद्रावर येत आहेत आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावायला. इकडेही आपण बघतोय की या महिला देखील इथे हातात स्लिपा घेऊन आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या केंद्रामध्ये प्रवेश करतायत. इथे मतदान प्रतिनिधी किंवा इतरांसाठी इथे पाण्याच्या व्यवस्था सुद्धा इथे शासनाकडून करण्यात आलेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत. या पाण्याचे जार सुद्धा इथे आहेत आणि पोलीस यंत्रणा पूर्ण लक्ष ठेवून आहेत सगळ्या गोष्टीकडे. ओघ मतदारांचा ओघ येतोच आहे, पुढे ऊन होणार आहे
त्यामुळे आत्ताच सकाळी सकाळी उन्हाच्या अगोदर मतदान करण्याकडे मतदारांचा कौल आपल्याला दिसून येत आहे. गावातील अतिशय महत्वाचं स्थान ज्याला हार्ट ऑफ सिटी म्हणता येईल असं किदवाई रोड, या किदवाई रोडवर एरवी आपल्याला पायी चालायला सुद्धा जागा मिळत नाही. आपण बघत असतो कारण या किदवाई रोडवर या इकडे दुकाने आहेत, या साईडला दुकाने आहेत, परंतु हा किदवाई रोड देखील आज मतदानाच्या दिवशी अत्यंत शुकशुकाट दिसून येतोय. आपण बघू शकतो थेट लांबपर्यंत अजिबात इथे काही गर्दी नाही, अत्यंत या रोडवर शुकशुकाट आहे. त्याच पद्धतीने या साईडला देखील आपण बघू शकतो की अत्यंत शुकशुकाट आहे. मतदानासाठी, मतदान करण्यासाठी, आपला पवित्र हक्क बजावण्यासाठी नागरिक मतदानासाठी गेलेले आहेत. त्या लाईनी सुद्धा आपल्याला आम्ही दाखवलेल्या आहेत आणि इथे अत्यंत बाजारपेठेमध्ये सध्या तरी शुकशुकाट आहे. आपण मालेगावातील किदवाई रस्त्यावरील ही उर्दू प्राथमिक शाळा आहे. इथे जे मतदान केंद्र आपण बघतो, या मतदान केंद्रावर इथे आलेलो आपण. इथे आपल्याला बघायला मिळतंय की इथे एक अत्यंत म्हातारे ग्रस्त हे इथे मतदानासाठी इथे आलेले, जिनकी उमर क्या है? 102 साल उम्र है. 102 वर्षाचं त्यांचं वय असं सांगतायत. चाचा आपकी उम्र क्या है? बोलो. मेरी उम्र 85 साल. 102. 102 है ना. 102 है. 102. हाँ, वो भूल जाते ना. 102 वर्षाचे हे ग्रस्त इथे आहेत आणि हे मतदानासाठी आलेले आहेत. आपल्या साथ में कोण आहे? पत्नी आहे. पती पत्नी दोन्ही वयोवृद्ध असे इथे मतदानाचा पवित्र हक्क बजावण्यासाठी जबाबदारीने इथे आले आहेत. यांच्यापासून आपण शिकलं पाहिजे. आपण बघतोय आपले वकील साहेब इथे टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करतायत. आप कितने सालों से वोटिंग कर रहे हैं? हर साल करते हैं कि आपकी बार आए? हर साल. हर साल बिल्कुल आते हैं बराबर. कोई साल भी आपका कोई साल ऐसा हुआ क्या कि जहाँ नहीं गए आप वोटिंग? नहीं, हर साल गए. प्रत्येक वर्षी जेव्हापासून मतदानाचा हक्क बजावण्याचा अधिकार त्यांना आला तेव्हापासून आतापर्यंत 102 वयाच्या वर्षापर्यंत प्रत्येक वेळेला, प्रत्येक 5 वर्षांनी त्यांनी त्यांचा मतदानाचा पवित्र हक्क बजावलेला आहे. त्याचबरोबर आपण बघतोय आपल्या शहरातील नामांकित चार्टर्ड अकाउंटंट सतीशजी कासलेवाल आपल्या बरोबर आहेत. आपण त्यांच्याकडनंही जाणून घेऊ. वकील साहेब क्या बोलेंगे आप? ही जी लोकशाहीची पवित्र प्रक्रिया चालू आहे, या प्रक्रियेमध्ये सर्वांनी भाग घ्यायला पाहिजे व आपलं राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मतदानाला जरूर यायला पाहिजे. तरी मी सर्वांना आवाहन करतो की या ठिकाणी जेव्हा 102 वर्षाचे गृहस्थ आणि त्यांच्या पत्नी या ठिकाणी जेव्हा मतदानाला येतात तेव्हा आपलं हे कर्तव्य आपण सर्वांनी जरूर बजावलं पाहिजे अशी मी सर्व नागरिकांना विनंती करतो. आणि या ठिकाणी बोलो आपने वोटिंग करा. आम्ही आमचं राष्ट्रीय कर्तव्य या ठिकाणी आम्ही पार पाडलेलं आहे. माझ्या बरोबर माझ्या पत्नी निरुपमा यांनी सुद्धा आपलं राष्ट्रीय कर्तव्य या ठिकाणी पार पाडलेलं आहे. तरी सर्वांना पुन्हा कळकळीची विनंती आहे की मतदानासाठी जरूर आपण आपला हक्क हा बजावला पाहिजे. नामांकित चार्टर्ड वकील, चार्टर्ड अकाउंटंट आपल्याबरोबर सतीशजी कासलेवाल त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. त्यांचं अजूनही या मतदान केंद्रावर नाव आहे आणि त्यांनी सपत्नीक ज्या पद्धतीने हे म्हातारेग्रस्त सपत्नीक आले त्या पद्धतीने ते पण आले आणि ते पण 102 वयाचे येईपर्यंत इथे मतदान करतील असं त्यांचं आपण ईश्वराजवळ प्रार्थना करूया. धन्यवाद. आपण बघतोय इथे एक अंध सद्गृस्त इथे वोटिंग करण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांना मदतीसाठी हे त्यांच्याबरोबर त्यांचे आपके कोण आहे? दोस्त आहे. हे त्यांचे मित्र त्यांना घेऊन आलेले आहेत वोटिंगसाठी. आपको क्या प्रॉब्लम है? दिखता नहीं है मुझे. आपको ऑपरेशन हुआ था, फेल हो गया. अच्छा, ऑपरेशन हुआ था, फेल हो गया, दिखता नहीं, लेकिन वोटिंग के लिए आप जिम्मेदारी से आए. जी. ये क्या बोलोगे आप? आपका ये पवित्र हक है जो जताने के लिए आप यहाँ आते हो, क्या बोलोगे आप इसके बारे? ये हमारा हक है, इसलिए हम वोटिंग के लिए आए. बहुत अच्छी बात आहे. त्यांना दिसत नाही पण तरी पण ते मतदानासाठी इथे आपल्या सहकारी मित्राचा साथ घेऊन इथे मतदान करण्यासाठी आले, आपला हक्क बजावण्यासाठी आले. यांच्यापासून नक्कीच जे लोक मतदानाला जात नाही त्यांनी प्रेरणा घेतली पाहिजे. आपण बघितलं 102 वर्षाचे सद्गृहस्थ जेव्हा सपत्नीक येतात आणि एक अंधग्रस्त देखील इथे येतो, तर यांच्यापासून आपण प्रेरणा घेऊन प्रत्येकाने मतदान नक्कीच केलं पाहिजे. आपण बघतोय हे मतदान केंद्र आहे आणि ज्या पद्धतीने शासनाने जसं आपल्याला सहाय्यक निवडणूक अधिकारी पल्लवी निर्मळ यांनी सांगितलं होतं की प्रत्येक मतदान केंद्रावर ज्या भगिनींना लहान मुलं आहेत
आणि ज्यांना घरातनं येण्यासाठी लहान मुलांना, तर त्यांच्यासाठी देखील पाळणाघर आणि त्या लहान मुलांना सांभाळून तुम्ही तुमचा मतदानाचा हक्क बजवा आणि लहान मुलांमुळे तुमचा मतदानाचा हक्क वंचित नको राहिला म्हणून शासनाने एक योजना केलेली होती. ते पाळणाघर आपल्याला इथे प्रत्यक्षात दिसत आहेत आणि या लहान मुलांना सांभाळण्यासाठी या महिला भगिनी इथे आहेत की ज्या इतरांच्या त्या लहान मुलांना इथे सांभाळून त्यांना मतदानाचा पवित्र हक्क बजावता येईल, ते मतदानापासून वंचित राहणार नाही याचं त्यांनी लक्ष दिलेलं आहे आणि आपल्याला इथे प्रत्यक्षात ते दिसतंय. मालेगावातील अतिशय प्रख्यात अशी मामलेदार गल्ली बालाजी मंदिरच्या पाठीमागे असलेल्या पारशी सोहळ्याच्या समोर या उर्दू शाळेच्या इथे आपण इथे आलेलो आहोत. इथे आपण बघितलं की लोक मतदानासाठी येत आहेत, त्याचप्रमाणे अनेक लोक अजूनही मतदानासाठी इथे चालले आहेत. आपल्याबरोबर एक कपल आहेत, पती पत्नी आहेत, हे मतदानासाठी चाललेले आहेत. जाणून घेऊ यांच्याकडनं भावना. क्या बोलेंगे आप? आपका क्या नाम है? भारत माता की जय. माझं नाव केदारनाथ रामकिशन तापडिया आहे. मी आता माझ्याकडे गेस्ट आलेले होते, त्यांना मी नाशिकला सोडून ताबडतोब वोटिंगसाठी नाही का मालेगावला पोहोचलेलो आहे. आता मी वोटिंगला जात आहे. म्हणजे आज सकाळी आपण नाशिकला होता? हो, सकाळी ओझर याला होतो मी विमानतळाला आणि त्यांना ड्रॉप करून मी इकडे मालेगावला आलो. मतदानाचा पवित्र हक्क बजावण्यासाठी हे बाहेरगावी होते, पण तरी त्वरितच तिकडनं ह्या पवित्र हक्कासाठी आले आणि आपण बघतोय की हे सपत्नीक इथे मतदानाचा आपला हक्क बजावण्यासाठी इथे मतदानासाठी चाललेत. मालेगाव शहरातील हे मध्यवर्तीचं स्थान जे आहे शिवशक्ती टाउन हॉल ज्याला म्हणतो आपण, या टाउन हॉलच्या या मतदान केंद्रामध्ये आपण बघतोय मतदारांनी इथे देखील मोठ्या उत्साहाने मतदान करण्यासाठी, आपला पवित्र हक्क बजावण्यासाठी मतदारांनी इथे लाईनीत उभे आहेत आणि मतदारांना ऊन लागू नये म्हणून इथे एक शेड पण टाकण्यात आलेली आहे आणि मतदार लाईनीत उभं राहून शिस्तीने इथे मतदान करताना दिसत आहेत. पोलीस बंदोबस्त इथे देखील पूर्ण लक्ष ठेवून आहे. लांबपर्यंत लाईन आहे, महिलांच्या लाईन आहेत, पुरुषांच्या लाईन आहेत. आपण बघू शकतो सगळीकडे मतदार आपला हक्क बजावण्यासाठी इथे उत्साहाने इथे आलेले आहेत. सकाळी 7 वाजेपासून इथे ते साथ देत आहेत. ते पूर्ण या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि मतदान कशा पद्धतीने निर्विघ्नपणे निर्भीडपणे व्यवस्थित पार पाडलं जाईल याची ते काळजी घेताना आपल्याला दिसत आहेत. आपण बघतोय इथे मतदार आता वाजलेत 11 वाजलेत तरी देखील इथे मतदार एवढ्या उन्हामध्ये मोठ्या उत्साहाने इथे आलेले आहेत. आपण बघतोय हे आमचे चाचा पण इथे मतदान करायला आलेले आहेत. हे आमचे बंधू सगळेजण इथे मतदान करायला इथे मतदान आपने वोट कर डाला क्या? अभी वोटिंग करने के लिए आए. आपण हे संगमेश्वर मधील काकूबाईचा भाग, संगमेश्वर ही उर्दू शाळा, या शाळेच्या इथे हे मतदान केंद्र आपण बघू शकतो. आता 11:15 वाजता आहेत. भर उन्हात देखील मतदार मोठ्या उत्साहाने इथे लाईनीत येऊन आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावण्यासाठी आपण बघतो. इथे पवित्र हक्क बजावण्यासाठी मतदार इथे आपण या साईडला बघतोय की लांबपर्यंत इकडे लाईन आहेत. आपण बघतोय या साईडला मतदार आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावण्यासाठी इकडे या लाईनीत आहेत. त्याच पद्धतीने या केंद्रावर इकडे बघू शकतो आपण, या साईडला देखील मतदार लाईनीत उभे आहे आपला हक्क बजावण्यासाठी. त्याच पद्धतीने इकडे आपण बघतोय महिलांसाठी एक वेगळी लाईन आहे. या वेगळ्या लाईनीत या महिला पण इथे उपस्थित आहेत आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी. पोलीस बंदोबस्त चोख आहे. पोलीस सुद्धा पूर्ण याच्यावर नियंत्रण ठेवून लक्ष ठेवून आहेत. इकडे पण आपण बघू शकतो आता इतक्या भर उन्हात देखील इथे महिला वर्ग आणि पुरुष वर्ग देखील मोठ्या प्रमाणात इथे आपला हक्क बजावण्यासाठी इथे आलेले आहेत. आपण बघू शकतो लांबपर्यंत या लाईन आहेत. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत वेळ आहे मतदानाचा. कुठल्याही मतदाराने मतदानापासून वंचित राहू नये म्हणून शासनाचा आणि अनेक सामाजिक संस्थांचा प्रयत्न होता आणि त्याला प्रतिसाद देत हे नागरिक इथे मोठ्या उत्साहाने इथे मतदान करण्यासाठी आलेले आहेत. आपल्याला दिसत आहेत अतिशय चांगली बाब आहे ही. मतदानाचा पवित्र हक्क प्रत्येकाने बजावलाच पाहिजे. या साईडला सुद्धा आपण बघतोय आणि मतदानापासून आपल्या या हक्कापासून कोणी वंचित राहू नये म्हणून अनेक सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते, शासकीय यंत्रणा देखील लोकांना प्रेरित करत होते. इथे जर आपण बघितलं की हा उत्साह चांगला दिसून येतो लोकांमध्ये. असाच उत्साह कायम असावा. एक मिनिट आपण बघतोय अपंग व्यक्ती स्वतः इथे मतदानासाठी इथे आलेले आहेत.
मागे पण आपण बघू शकतो मतदानाचा पवित्र हक्क बजावण्यासाठी हे अपंग व्यक्ती इथे आलेले आहेत आणि यांना इथे BLO आणि सामाजिक कार्यकर्ते पोलीस यांना मतदानासाठी मदत करतायत की यांचं मतदान निर्विघ्नपणे सुरळीत पार पडावं. आपण बघतोय थोडं बाजूला आपण बघतोय अंगणवाडी का सेविका, त्याच्यानंतर आशा वर्कर, BLO इथे शासनाने निर्देश दिल्याप्रमाणे ज्या महिला भगिनींना लहान मुलं आहेत आणि त्यांनी तरी देखील मतदानापासून वंचित होऊ नये किंवा लहान मुलं घरी रडतील किंवा काय आणि त्यांनी मतदान केंद्रापर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणून ते इथे शासनाने निर्देश दिल्याप्रमाणे आपण बघतो या लहान मुलांना या आशा वर्कर BLO या जे लोक आहेत इथे सांभाळत आहेत, अंगणवाडी सेविका इथे आहेत आणि मतदार त्या महिला भगिनींना आपल्याला कसं मतदान देता येईल याच्याकडे लक्ष देऊन ही एक शासनाच्या चांगल्या पाऊलमुळे अनेक महिला वर्ग ज्यांना लहान मुले ते देखील उत्साहाने इथे मतदान करताना आलेले दिसून येते. आपल्याला बघतोय हे ग्रस्त ज्या माजी नगरसेविका आहेत आणि या तब्येतीपासून यांना तब्येतीमुळे तरी पण देखील हे मतदानाचा आपला हक्क बजावण्यासाठी तब्येत बरोबर नसताना देखील इथे आपला हक्क बजावण्यासाठी आलेले आहेत. अशा लोकांकडनं नक्कीच सगळ्यांनी प्रेरणा घेतल्या पाहिजे की ज्यांची प्रकृती बरी नाही, ज्यांना चालायला त्रास आहे पण तरी देखील ते इथे मतदानाला येत आहेत. तर आता इतर सदृढ व्यक्तींनी किंवा युवा व्यक्तींनी काय येऊ नये म्हणून सगळ्यांनी यांच्यापासून प्रेरणा घ्या आणि मतदान करा. आपला पवित्र हक्क नक्कीच बजावा. आपल्या देशाला बळकट करण्यासाठी हा आपला हक्क आपण बजावलाच पाहिजे. आपण बघितलं या मतदान केंद्रावर देखील पोलीस यंत्रणा देखील चोख बंदोबस्त आहे आणि सज्ज आहेत आणि आपलं कर्तव्य ते अगदी निष्फळपणे अगदी चांगल्या पद्धतीने यांचं कर्तव्य इथे बजावताना आपल्याला दिसत आहे. मतदार मतदानापासून वंचित राहू नये, मतदान केंद्रावर कसा पोहोचेल याकडे ते लक्ष ठेवून आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी ते दिवस रात्र इथे मेहनत करतायत. काल रात्रभर जागून निर्देश घेऊन परत सकाळी 7 वाजेपासून यांची ड्युटी आहे. उन्हातानात हे लोक उभे राहतात आणि यामुळेच आपला देश पण आहे. धन्यवाद. हे आपण बघतोय संगमेश्वरातील वर्धमान शिक्षण संस्था हे एक मतदान केंद्र आहे. अल्लामा इक्बाल पूलजवळ आणि संगमेश्वर इथे आपण बघतोय की आता जवळजवळ 11:30 वाजता आहेत आणि इथे मतदार मोठ्या वर्गाने इथे मतदार आपले मतदान करण्यासाठी इथे लाईनीत आहे. इथे फक्त मला एक दिसतंय की महिलांसाठी आणि पुरुषांसाठी ज्या वेगळ्या वेगळ्या लाईनी आहे इथे असं सगळे एकत्र दिसत आहे. इथे वेगळ्या लाईनी का नाही आहे ते कळत नाही, जाणून घेऊया. पण इथे मतदार मोठ्या संख्येने इथे मतदान करण्यासाठी इथे आलेले आहेत. आता 11:30 वाजता आहेत. भर उन्हात देखील मतदार इथे आपला पवित्र हक्क बजावण्यासाठी इथे लाईनीत उभे आहेत आणि आपण बघतो किती मोठी लाईन ही आहे. फक्त प्रश्न हा पडला की महिलांची आणि पुरुषांच्या अशा 2 वेगळ्या लाईनी पाहिजे होत्या. त्या वेगळ्या लाईनी इथे काही दिसत नाही आहेत आणि इथे मतदार मोठ्या संख्येने आपला पवित्र हक्क बजावण्यासाठी आले आहेत आणि पोलीस यंत्रणा देखील इथे पूर्ण नियंत्रण ठेवून आहे. चोख बंदोबस्त आहे, ते त्यांचं पूर्ण लक्ष ठेवत आहेत. या पद्धतीने आपण बघतो इथे मोठ्या संख्येने हा अतिशय चांगला लोकांचा एक संदेश देणारा हा मेसेज आहे की अतिशय चांगल्या पद्धतीने लोक उत्साहाने देखील एवढ्या उन्हामध्ये इथे मतदान करण्यासाठी आलेले आहेत. अनेक मतदार इथे लाईनीत उभे आहे. किती वेळ झाला आपल्याला लाईनीत? किती वेळ झाला आपल्याला? अर्धा पाऊण तासापासून अर्ध्या पाऊण तासापासून. अर्धा तास झाला. अर्धा तास अर्धा एक तास झाला तरी देखील लाईनीत उभे आहे. 11:30 वाजले आहेत आणि अजूनही इथे लाईनीत उभे आहेत. जाणून घ्या आपण या महिला मतदार इथे आहेत. काय म्हणणं आहे आपलं? 1 घंटे से हम लोग खड़े हैं लाइन में. 1 तासापासून लाईनीत उभे आहे आणि म्हणजे एवढा चांगला उत्साह आहे की तासाभरापासून देखील लेकिन मतदार मत करण्यासाठी तास लागू द्या, 2 तास लागू द्या, किती वेळ लागला तरी तुम्ही काय म्हणाल दादा? किती वेळ लागला तरी मतदान करणार? मतदान करूनच जाणार. ताई काय म्हणता? करायचंच मतदान कर. किती वेळ झाला आपल्याला लाईनीत उभे? 1 तास झाला. 1 तास झाला लाईनीत उभे आणि किती वेळ झाला तरी चालेल, परंतु आम्ही आमचा मतदानाचा पवित्र हक्क बजावणारच ही भूमिका या मतदारांची आहेत. आपण बघतोय सर्व वयातील महिला पुरुष इथे आहेत आणि मतदानासाठी इथे आलेले आहेत आपला पवित्र हक्क बजावण्यासाठी. आपण बघतोय नमस्कार, आपण बघतोय थेट पर्यंत इथे लाईन आहेत, मोठ्या लाईनी इथे दिसत आहेत. मतदानाचा पवित्र हक्क बजावण्यासाठी मतदार इथे अधिकाराने आपल्या हक्काने इथे आलेले आहेत. एक चांगलं दृश्य आपल्याला या इथे बघायला मिळतंय. दादा काय म्हणाल आपण? आपलं काय नाव? चिंतामण दत्तात्रय रे. काय किती वेळ झाला आपल्याला इथे उभे राहून? तरी 1 तास झाला. 1 तास झाला. काय वय काय तुमचं?
61. 61 वय. आपण प्रत्येक वेळेला मतदान करतातच का काही आजपर्यंत एकही चुकलेला नाही? अतिशय चांगली गोष्ट आहे. यांच्यापासून आपण प्रेरणा घ्यायला पाहिजे की प्रत्येक वेळेला मतदान करतात आणि आजही इथे उभे. समजा आता बराच वेळ इथे झाला तर काय करणार तुम्ही? परत जाणार? येणार? नाही, परत नाही जाणार. मतदान करूनच हो. जाणार. किती वेळ लागला तरी चालेल, परंतु आम्ही मतदान करूनच जाणार ही एक चांगली भावना घेऊन इथे मतदार मोठ्या उत्साहाने मतदान करण्यासाठी आलेले आहेत. आपण बघतोय इथे मतदान करण्यासाठी आपला पवित्र हक्क बजावण्यासाठी इथे अनेक लोक लाईनीत उभे आहे. आपण जाणून घ्या, क्या नाम है आपका? साजिद रशीद. साजिद रशीद भाई, आप कब से वोटिंग कर रहे हैं? लगभग 20 साल से तो करता हूँ. 20 साल से करता हूँ. 20 साल से कर रहे हैं आप. कोई ये 20 साल में कभी आपका ऐसा हो गया है कि ये आपकी बार नहीं करे कि हर साल करते ही, हर बार करते ही हो? हर बार करते हैं सर. हर बार अपना हक जताते हो आप, हर बार करते हो? हाँ, कोई भी अभी तक आपका एक भी ऐसा ड्रॉप नहीं हुआ है? नहीं, ड्रॉप नहीं. बहुत अच्छी बात आहे. मतदारांमधला हा उत्साह बघून मतदानासाठी, आपला पवित्र हक्क बजावण्यासाठी मतदार प्रत्येक वेळेला आपला हक्क बजावण्यासाठी इथे येतात. आपण बघतोय वयोवृद्ध ग्रस्त आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावला इथे आले. बाबा, आपण मतदान केलं का? हा. काय नाव आपलं? प्रशांत शाह. आपण मतदान केलं? आपण बघतोय बघा, बाबांनी मतदान केलं. हातात काठी आहे, प्रकृती बरी नाही तरी आपण मतदानाचा पवित्र हक्क बजावला आला. काय चांगला झाला. अच्छा, आपण किती वर्षापासून मतदान करताय? सुरुवातीपासून. कुठलाही आपला कधी गॅप टाकलेला नाही, आपण प्रत्येक वेळेला मतदान केलेलं आहे. हा, प्रत्येक वेळेला केलेलं आहे. आजही आपण प्रकृती बरोबर नसताना आपल्या चिरंजीवा बरोबर आलात. आपण बघितलं की वयोवृद्धग्रस्त प्रकृती बरोबर नसताना हातात काठी घेऊन आपल्या चिरंजीवा बरोबर इथे मतदानाचा पवित्र हक्क बजावला हे आले. यांच्यापासून मी पुन्हा एकदा म्हणतो की अशा व्यक्तींपासून तरी आपण प्रेरणा घ्यावी आणि आपला मतदानाचा पवित्र हक्क आपण बजावलाच पाहिजे. आपल्या देश हितासाठी ते अतिशय महत्त्वाचं पाऊल आहे. यांच्यापासून तरी आपण ते शिकलं पाहिजे. धुळे लोकसभा मतदारसंघातील मालेगाव बाह्य म्हणजे 115 विधानसभा मतदारसंघातली जे निवडणूक सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ मॅडम आपल्या सोबत आहेत. आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं इतर सर्व माहिती. उपजिल्हाधिकारी सहाय्यक निवडणूक अधिकारी पल्लवी निर्मळ मॅडम आपल्या सोबत आहे, जाणून घेऊया त्यांच्याकडनं. मॅडम, काय म्हणाल? नमस्कार सर्वांना. 115 मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघामध्ये 337 बूथ आहेत आपले. सगळीकडे आपल्याला मतदानाचा प्रचंड उत्साह मतदारांमध्ये आहे. सगळीकडे मतदान प्रक्रिया जी आहे ती अत्यंत व्यवस्थितपणे आणि शिस्तबद्ध पद्धतीने सुरू आहे आणि मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह जो आहे तो दिसून येत आहे. दिव्यांग मतदार जे आहेत, ज्यांना सहाय्यकांची आवश्यकता आहे किंवा सिनियर सिटीजन्स आहेत जे बूथवर येऊन मतदान करणारे आहेत, त्यांच्यासाठी आपण व्हीलचेअर पुरवलेले आहेत आणि व्यवस्थितपणे मतदान प्रक्रिया जी आहे ती सुरळीत सुरू आहे. त्याचबरोबर 169 मतदान केंद्र जी आहेत त्यांच्यावर आपल्याला निगराणी ठेवण्यासाठी आपण वेबकास्टिंग करत आहोत. त्या केंद्रावर कॅमेरे जे आहेत ते आपण लावलेले आहेत आणि तुम्हाला समोर दिसत असेल की वेबकास्टिंगच्या स्क्रीनवर आपल्याला मतदान केंद्रांची माहिती जी आहे ती अत्यंत बारकाईने लक्ष ठेवता येत आहे किंवा कुठे गर्दी झाली, कुठे रिझर्व्हचा स्टाफ पाठवायचा आहे हे आम्ही सेक्टर ऑफिसर यांच्याही कंटिन्यू संपर्कात आहोत. त्याचबरोबर आपल्याला इकडून वेबकास्टिंग मधूनही मतदानाची प्रक्रिया जी आहे त्याच्यावर आम्हाला कंट्रोल घेता येत आहे. तरी सर्व मतदारांना विनंती आहे, आपण लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावं आणि जास्तीत जास्त मतदान करावं. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मॅडम. आपण प्रबंधभूमीशी आज संवाद साधला आणि अतिशय सविस्तर आपण सखोल माहिती दिली त्याबद्दल प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज आपले आभार व्यक्त करते. आपण बघतोय 115 मालेगाव बाह्य मतदारसंघातील धुळे लोकसभा मतदारातील मालेगाव बाह्य हा जो भाग आहे, हा जो विधानसभा मतदारसंघ आहे, याच्यासाठी आज मालेगावातील ही मतदान प्रक्रिया चांगल्या पद्धतीने सुरळीतपणे पार पडावी म्हणून इथे सगळे अधिकारी तत्पर आहेत आणि हे एक कंट्रोल रूम इथे बनवलं. या कंट्रोल रूममध्ये सर्व शासकीय सेवेतील प्रशासनातील लोक हे कर्मचारी इथे जातीने लक्ष देऊन आहेत. आपण बघू शकतो की हे तत्परतेने इथे आकडेवारी म्हणा किंवा इतर काही गोष्टी म्हणा ज्या पद्धतीने इथून सगळं हे तत्पर आहेत, त्यांचं सगळ्यांचं लक्ष त्या कॅमेऱ्याकडे आहे, तिथे स्क्रीनवर आहे आणि सगळ्या व्यवस्थितपणे ही मतदान प्रक्रिया कशा पद्धतीने पार पडतील यासाठी हे सगळे इथे तत्परतेने आपण बघतोय. सर्वजण हे कर्मचारी तत्परतेने इथे आपलं काम करताना दिसत आहेत. इथे या पद्धतीने आकडेवारी घेण्यासाठी म्हणा किंवा इतर काही अडीअडचणी आल्या तर त्या तत्परतेने सोडवण्यासाठी हे सर्व लोक इथे कार्यरत आहेत. मालेगाव बाह्य 115 मतदारसंघातील
धुळे लोकसभामधील हे मतदारसंघ विधानसभा मतदारसंघ इथलं हे कंट्रोल रूम आहे, आपण बघितलं. या कंट्रोलमध्ये संध्याकाळी शेवटी मतदान पूर्ण झाल्यानंतर संध्याकाळी 6 नंतर या इथे हे असे कंपार्टमेंट बनवलेले वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे, ज्याच्यावर मतपेट्या इथे आल्यानंतर कर्मचारी इथे त्या मतपेट्या कशा पद्धतीने त्यांना स्वीकृत करण्यात येतील, इथे अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन दिसतंय. आपण बघू शकतो की वेगवेगळ्या भागातील कुठल्या टेबल क्रमांकाचं कुठल्या मतदान केंद्राचं मतपेट्याचं मतदान केंद्र इथे कशा पद्धतीने या स्वीकृत करण्यात येईल, अतिशय चांगलं नियोजन इथे करण्यात आलेलं आहे. आपण बघतोय संध्याकाळी पेट्या इथे जबाबदारीने ज्या ज्या विभागातील लोक इथे वरती नंबर पण टाकलेले आहेत त्यांनी तिथे यायचं आणि त्या मतपेट्या इथे द्यायच्या आहेत. अशा पद्धतीचं हे सुंदर नियोजन इथे दिसून येत आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी मी स्वतः हरीश मारू, सहकारी मित्र वैभव भांबरसहित. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.